म्हणजे सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर पाऊस कंटिन्यू आहे रात्रीपासून. सो रात्रीपासून पाऊस पडतो आणि आत्ता सगळ्यांनी जे काही फोड वगैरे बाकी आहे तिला पण सुरुवात झाली आहे. तर फोड काय असतं, कसं असतं ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. लाईट नाही आहे, तर म्हणजे डेली आता जेव्हापासून पाऊस पडायला लागला ना 2 दिवस झाले, तेव्हापासून लाईटच नाही आहे. म्हणजे येऊन जाऊन आहे आणि आत्ता पण लाईट नाही आहे. त्याच्यामुळे थोडा काळोखसारखं तुम्हाला बघायला मिळेल. पण बाहेर बघा एकदम प्रकाश आहे आणि पाऊस पण म्हणजे असं बारीक बारीक आहे. आत्ताचं जे नक्षत्र आहे ना त्याच्यामध्ये पाऊस हा कंटिन्यूच असतो. त्याच्यामुळे तर कालचा पण व्हिडिओ जर बघितला नसेल तर नक्की बघा. नक्षत्रानुसारच पाऊस पडतो आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची नक्षत्र आहे. जेवढी मला माहिती आहे तेवढी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर काही दिवसांपूर्वी आपण गरे वगैरे तळलेले होते. त्याची पॅकिंग पण आता झालेली आहे आणि जसे कोकणामध्ये जशी भाजी महाग आहे, म्हणजेच काजू जशा महाग आहेत, त्याच पद्धतीने वेफर्ससुद्धा खूप महाग आहेत आणि हा व्यवसायाच्या दृष्टिकोनाने खूप मोठा असा व्यवसाय आहे आणि जो तसं बघायला गेलात तर ह्या दिवसांमध्ये केलं जातं. कारण की फणस या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात असतात त्याच्यामुळे. तर अशा काही ठिकाणी प्रत्येकाचा व्यवसायसुद्धा आहे आणि ₹1200 किलो एवढे महाग असे ते गरे म्हणजे गरे मिळतात आणि लोकं आवडीने घेतात. आणि म्हटलं चला तुमच्यासोबत मी शेअर करूया थोड्या टिप्स पण मी तुम्हाला सांगते. दुसरी गोष्ट म्हणजे मी लाईव्ह पण घेतलं होतं. सो लाईव्हला पण तुम्ही चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल थँक. तर चला तुम्हाला दाखवते पॅकिंग कशी केलेली आहे किंवा कशा पद्धतीने गरे तळावे लागतात, कोणतं तेल वापरावं लागतं, हे पण तुम्हाला मी आज सांगणार आहे. थोडक्यात 3-4 टिप्स आहेत, त्या तुम्ही जर फॉलो केलं तर तुमचे पण गरे एकदम मस्त होतील आणि कोणते फणस आता वापरायचे नाही ते पण ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. सो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर बाहेरचं क्लायमेट दाखवते. तर हे आपलं सगळं बाहेरचं क्लायमेट आहे. पत्रा वगैरे बघा किती भिजला आहे पूर्ण आणि असाच हा पाऊस म्हणजे बारीक बारीक आहे आणि रात्री आहे ना थोडा अजून वाढतो. तर बघा तिथे ट्रॅक्टर वगैरे चालवायचं काम चालू आहे. हे हिरवं हिरवं दिसते ना, त्या सगळ्या दाढी आहे. तर तिथे ट्रॅक्टर चालवायचं काम चालू आहे. तर हे बघा पूर्ण झाडं वगैरे एकदम हिरवीगार झालेली आहेत. तर चला मी तुम्हाला दाखवते. तर इथे बघू शकता, आता मी थोडं बाहेर उजेड आहे तिथे तुम्हाला दाखवायला आणले. तर हे बघा, हे आपण तळलेले आहेत फणसाचे गरे आणि अशा पद्धतीने पूर्णपणे पॅकिंग वगैरे पण केलेले आहेत आणि जसं की मी म्हणाली की हे खूप महाग मिळतात. आता तरी मार्केटमध्ये यांचा जो काही रेट आहे ना तो ₹1200 किलो आहे. काही काही जणं याचा व्यवसायसुद्धा करतात आणि तसं बघायला गेलं तर हे कायमस्वरूपी चांगले टिकण्यासाठी, अधिक काळ टिकण्यासाठी ह्यांना जास्तीत जास्त गोड्या तेलामध्येच केले जातात. तुम्ही बघितलं असेल आपण सुद्धा तळताना आपण गोडं तेलच वापरले, ते पण घाण्यावरचं वापरलेलं आहे. जरी बाजारामध्ये आता खोबरेल तेलाचे बरेच ब्रँड आहेत, वेगवेगळे प्रकारचे खोबरेल तेलं मिळतात, तर तुम्ही ते जरी वापरलं तरी काही हरकत नाही आणि जर तुम्हाला घाण्यावरचं तेल जर मिळालं तर सगळ्यात बेस्ट. तर असे आपण सगळ्यांना पॅकिंग करून ठेवलेले आहे आणि अजून पण बघा आवाज एकदम कुरकुरीत आहेत, अजिबात नरम नाही झालेत किंवा काहीच झालेलं नाही आहे. तर असे हे आपले फणसाचे गरे आहेत. जशी कोकणातली भाजी महाग आहे त्याच पद्धतीने कोकणातले वेफर्ससुद्धा तेवढेच महाग आहेत आणि हे खायलासुद्धा खूप मस्त लागतात आणि हे आपण घरच्या घरी केलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर पावसाचा पण तुम्हाला आवाज येतच असेल. तर अशा पद्धतीने हे गरे वगैरे तळले जातात. आता ह्या दिवसांमध्ये ना गरे वगैरे पिकण्याचे चान्सेस जास्ती असतात. त्याच्यामुळे जे पिकरुके गरे म्हणतात आमच्याकडे, म्हणजे काय अर्धे पिकलेले अर्धे असे हिरवे, तर ते अजिबात तळायचे नाहीत. त्याच्याने काय होतं, गरे आहेत ना ते असे कडक होत नाहीत. आता इथे तुम्ही बघू शकता असे कडक होत नाही, एकदम नरम पडतात. त्याच्यामुळे पिकरुके गरे अजिबात वापरायचे नाहीत, कारण की आता फणस पिकायचे ह्याच्यामध्ये जास्ती असतात, जून असतात. त्याच्यामुळे पिकण्याची जी काही प्रोसेस असते ती खूप फास्ट असते त्याच्यामुळे. तर हे बघा अशा पद्धतीने हे आपण यंदाचे हे आपले तळलेले गरे आहेत आणि खूप मस्त झालेले आहेत. हे 2 फणसाचे आपले गरे आहेत, ज्यावेळेस आपण 2 फणस झाडावरनं आणून तो का सगळे केलेले आहे त्याच्यावरून. तर असे हे गरेसुद्धा तेवढेच महाग आहेत. तर अशा पद्धतीने आपण यंदासुद्धा एवढे तळलेले आहेत गरे आणि जसं की मी सांगितलं खोबरेल तेलच वापरायचं ह्याच्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ते जे काही मीठ वगैरे आपण टाकू ते असं जसं आम्ही टाकलेलं त्या पद्धतीने जरी तुम्ही टाकलं तरी काही हरकत नाही. आता कसं असतं ना, काही काही फणस पिकायला खूप उशिरा जातात. त्याच्यामुळे आता जरी तुम्ही तळले तरी काही हरकत नाही. सो तुम्ही तळू शकता. आता जरी तुमचे फणस जरी झाडावरती असले, काही कोवळे असतात आता पण, तर तुम्ही तळू शकता. पण अगदीच जर जून झालेला फणस असेल ना, पिकायला
तळायला आला असेल ना तर तो अजिबात तळायचा नाही. त्याच्याने एकदम म्हणजे थोडक्यात काय तर असे कडक होत नाहीत गरे, नरम पडतात त्याच्यामुळे. कारण की पिकलेलं असतं फणस, पिकलेलंच म्हणजे एकदम मऊ झालेले असतात त्याच्यामुळे ते असे पूर्ण कडक होत नाहीत. तर असे आपण पॅकिंग केलेली आहे. सो तुम्हीसुद्धा अशी पॅकिंग करू शकता आणि हे छान राहतात, वर्षभर मस्त टिकतात, काही म्हणजे काही होत नाही. आता यांना कुरकुरीतपणा कशामुळे आला आहे तर तेलामुळे आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फणस आपला आहे तो पण बऱ्यापैकी चांगला होता त्याच्यामुळे. तर अशा पद्धतीने आपले हे अशा पॅकिंग केलेली आहे बघा मस्तपैकी. तर किती पॅकेट्स आहेत मी तुम्हाला दाखवते. हे 1 2 3 4 5 6 7 8 असे एकूण आपले 8 पॅकेट आहेत. म्हणजे आपले जवळजवळ तसं बघायला गेलात तर 2 फणसांचे आपले 8 पॅकेट तयार झालेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल याच्यामध्ये तर तुम्ही नक्कीच करू शकता. आणि ह्याच्यामध्ये तेवढाच फायदासुद्धा आहे. फक्त एवढं आहे की मार्केटमध्ये हे चालणार, कारण की आपल्या इथे कसं आहे माहिती आहे, प्रत्येकजण आपल्या घरामध्ये बनवतच असतं त्याच्यामुळे एवढं कोण आपल्याला तिथून प्रतिसाद तुम्हाला मिळणार नाही. पण जर तुम्ही मार्केट चांगल्या होलसेलने वगैरे दिलेत ना तर खूप चांगले जातात. आता तरी ह्यांची प्राईस 1200 रुपये किलो आहे. तर असे हे कोकणातले एकदम महाग असणारे वेफर्स आहेत आणि खूप चांगले लागतात, चवीला ते एक नंबर लागतात. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता पावसातून आहे ना कुठेच जाता येत नाही किंवा काय नाही, त्याच्यामुळे म्हटलं चला की तुमच्यासोबत छोट्या-छोट्या गोष्टी आहेत त्या आपण शेअर करूया. तर आपण हे बनवलेले होते तेव्हा तुम्ही बघितले असाल, पण हे जेव्हा पॅकिंग वगैरे केले तेव्हा मी दाखवलं नाही. तर अशी पॅकिंग वगैरे आपण केलेली आहे. अशा ट्रान्सपरंट पिशव्या मिळतात त्याच्यामध्ये पॅकिंग आपण केलेली आहे. तर आणि बघू शकता पण जास्ती पण तळलेले एकदम लालसर पण केलेले नाहीत, मीडियम आहेत बघा. एकदम लालसर केले की काय होतात, थोडे कडवट लागतात त्याच्यामुळे. तर एकदम पण लालसर नाही करायचे, असे थोडे मीडियम येल्लोइश ठेवायचे. हे बघा मस्तपैकी. तर असे आपले यंदाचे आहेत गरे. सो आपण दरवर्षी जे काही फणसाचे गरे आहेत ना ते तळतो. आपण काही कुठे विकत वगैरे नाही, आपण घरीच खाण्यासाठी सगळे हे बनवतो. तर यंदा एवढे आपण बनवलेले आहेत. आणि क्लायमेट बघा, तरी पण पाऊस. तर लाईट नाही आहे घरामध्ये कालपासून, म्हणजे येऊन जाऊन आहे, पण आज सकाळपासून जाते येते. तर अशा पद्धतीने आपले छानपैकी असे गरे हे झालेले आहेत. तर चला आता डायरेक्ट पुढच्या वर्षी परत आपण गरे वगैरे तळू, कारण की आता सीझन ऑलमोस्ट संपत आलेला आहे त्याच्यामुळे. आणि चला, व्हिडिओ आता मी इथे स्टॉप करते. तर चला, असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.